तर मग आज होती आपल्या गावाची यात्रा आणि यात्रेनिमित्त आपण एक मस्त छोटासा गावात रथ पण मिरवणार. तर मग संपूर्ण रथाची आता तयारी झालेली आणि आम्ही निघालेलो आता रथ घ्यायला. तर मग आम्ही आता रथ वगैरे घेऊन संपूर्ण गावात फिरवणार आहेत. आणि हा, दर एका वर्षामध्ये आपली गावाची यात्रा भरते बर का. आणि तुम्हाला तर सांगायची गरजच नाही की आपला राडा किती असतो गावात. तर मग आता हा भवानी मातेचा रथ आहे ना, आपण सर्व गावात मिरवणार आहे आणि आपल्या संपूर्ण गावात रथ वगैरे मिरवून आपलं ग्रामदैवत भवानी मातेचं मंदिराजवळ रथ घेऊन जाणार आहे. आणि हा, यात्रा ही आपल्या गावात भवानी मातेचीच असते आणि या रथाचा मान पण आपल्या भवानी मातेला असतो. म्हणून आपण आहे ना जाणार आहेत आता भवानी मंदिरावर. तर मग आता आम्ही येऊन लागलेलो आहे भवानी मातेच्या मंदिरावर. तर आहे ना, दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या गावात आहे ना यात्रेनिमित्त तमाशाचं पण आयोजन केलेलं असतं. तमाशाचं नियोजन तर रात्री 9ला असतं. आणि हा, तमाशाचा एक छोटासा पाठ म्हणजे हाजरी बर का. तर मग इथं आम्ही सर्व हाजरीचा कार्यक्रम वगैरे बघून निघालो डायरेक्ट मातेच्या मंदिरावर दर्शन घ्या. आणि ज्या दिवशी आपली भवानी मातेची यात्रा असते ना, त्या दिवशी सर्वजण भवानी मातेची मंदिरावर नारळ फोडतात. तर मग आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे. थोड्याच टाइमात आपण निघणार आहे घराकडे. तर मग आज आपण गावात आहे ना हद्दीच्या बाहेर राडा करून टाकलेला आहे. तर मग गावात तर आपला राडा कायमस्वरूपी असाच राहणार. तर मग तुम्ही तर काय टेन्शन घेऊ नका, खा प्या मस्त राहा. तर भेटूया लवकरच आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये.